माय असायचा हे सांगण्यासाठी मालकेडकोट पंचायत समिती नेरची शाळा आईचे उपकार. आईचे उपकार. पंचायत समिती नेर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा
पानाची सुपारी आण मग. आता कशाला पाहिजे पानाची सुपारी? जेवण केलं? आता सगळं सुटतं. चला इकडे. हे घ्या. अरे बाळा, अजून उठलेच नाही का रे? सकाळपासून मला सकाळपासून पाणी नाही, चहाही नाही अजून. कामाची कटून जाता. निकिता, आला की सुटते गं? बरं. हो समोरच्या रांगेत आहे. समोरच्या रांगेत आहे. बरं. समोरच्या भेटून ये. ठीक आहे. पहिले आले ते. समोरच्या भेटून ये म्हटलं. ठीक आहे. बरं. ठीक आहे पाणी. तुम्ही मागं इकडून ये. बेटा, आता बरं नाही. अरे बापरे. ना, किती झालं का गं? हो, मी. ठीक आहे. हो, माझं लक्षात आहे का? हो, माहित मला. ते गणपती ना, हो, पाणी पिता, काय? येतो आहे. बरोबर करशील रे बाळा. निकिता, निकिता, काय चप्पा कुठे आहे गं? चप्पा दे गं. या टेबलावर ठेवलेली आहे. हां. कुठे आहे गं? दिसत नाही गं. अजून दे गं. हे घ्या. निकिता, मी आलो गं. हो,
विश्वास कुमार अनमोल जन्म दिला तुझे कर
सुजल पवार, तबस्सुम पठाण, सापना पवार, तुषार आडे आणि या नाटिकेचे मार्गदर्शक कलाकार होते कुमारी सोनल तिखे, कुमारी किरण निखारे आणि या नाटिकेला दिग्दर्शन केलं होतं नाट्यकलावंत विशाल चिटे यांनी, त्यासोबतच अमित राऊत यांनी सुद्धा. आईचे उपकार या नाटकातील आपल्याला इथे एवढाच संदेश घेऊन जायचा आहे आणि यानंतर एकही वृद्धाश्रम तयार होणार नाही हे आपल्याच हातात आहे. हा संदेश आपल्या सर्वांपर्यंत पोहोचायचा आहे. इथे बसलेल्या सगळ्या विद्यार्थिनींनी लक्षात घ्यायचं आहे, जर आपल्याला भाऊ आहे तर आपल्यावर सुद्धा हीच वेळ येणार आहे. म्हणून वर्तमान काळातच आपण तशा प्रकारची ट्रीटमेंट आपण कुणालाही देऊ नये. इथून हा संदेश या सुंदर नाटिकेतून आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केलेला आहे, शिक्षकांनी केलेला आहे आणि हौशी नाट्य कलावंत मार्गदर्शक घरवाल सर यांनी सुद्धा असाच प्रयत्न आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा केलेला आहे की यानंतर एकही वृद्धाश्रम इथे तयार व्हायला नको हे आपल्याच हातात.